तर त्या अनभिज्ञ नाटकातून मला एक सांगायचं की एक सुशिक्षित कुटुंब, म्हणजे आर्थिकदृष्ट्या सुद्धा ते सुरक्षित आहे असं कुटुंब होतं, आणि त्यांचा जो लहान मुलगा होता त्या बालमनावर जे काही परिणाम झालेले आहेत आणि जे काही परिणाम झाले आहे त्याला ते कुटुंबच कारणीभूत आहे, या अर्थानं अनभिज्ञ मी हे नाटक लिहिलं होतं. अनभिज्ञ याचा अर्थ असा आहे की घरातील पालक, आईवडील यांच्यामध्ये आपसात जे काही भांडणं असतात त्या भांडणाचा वाईट परिणाम त्या मुलावर होतो आणि त्या मुलाकडून एक गुन्हेगारी कृत्य घडते. आपल्या ह्या रोजच्या व्यवहारात रोजच्या भांडणाचा परिणाम मुलावर होतो हे आपल्याला कळत नसतं, त्या अर्थानं आपण अनभिज्ञ आहोत. अशाचं एक मी नाटक लिहिलं होतं आणि कदाचित मला वाटतं की तोच विचार त्यांना आवडला असावा. म्हणजे आपण गरीब आहोत का श्रीमंत आहोत, शिक्षित आहोत का अशिक्षित आहोत, याहीपेक्षा आपलं घरात वागणं कसं असतं बालकासमोर हा विषय महत्त्वाचा असतो. आणि म्हणून त्याचे जे काही दुष्परिणाम आहेत ते आपल्या लक्षात येत नाही आणि त्यातून बालक नकळत गुन्हेगारी प्रवृत्तीकडे ढकलल्या जातो आणि त्याचं जे काही टोकाचं पाऊल आहे किंवा त्याचा जो काही टोकाचा परिणाम आहे हा त्या ठिकाणी होता.